कथाप्रेमी श्रोत्यांना दत्ता सरदेशमुखचा नमस्कार. मित्रहो, आज नीता गद्रे यांची एक कथा मी घेऊन आलो आहे. कथेचं शीर्षक आहे प्रिय आईस. मी भानावर नसलो म्हणजे जसा वागून जातो तसाच त्या दिवशी वागलो. डॉक्टरांनी सांगितलंय मन स्थिर हवं, आनंदात राहायचं, विचार करायचा नाही, जुन्या आठवणी काढायच्या नाहीत. तसंच वागलं पाहिजे. बहुतेकदा मी तसं वागतोही, पण मी त्या दिवशी पुन्हा ते तसलंच निवेदन वर्तमानपत्रात देण्यासाठी तयार केलं. प्रिय आई, तू असशील तिथून निघून ये. तू मला सोडून का गेलीस? तू परत ये. बाबा तुला मारणार नाहीत, कोंडणार नाहीत, तुला उपाशी ठेवणार नाहीत. तू गेल्यापासून बाबांनी त्यांच्या कोणत्याही मैत्रिणीला घरात आणलेलं नाही. ते यापुढं चांगलं वागतील, मीही चांगला वागेन. तू गेल्यापासून मी अन्न सोडलं आहे. आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे गं. परत ये आई, मी तुझी वाट बघतोय. हे निवेदन वर्तमानपत्रात देण्यासाठी मी खूपदा तयार करतो, ते पोस्टात टाकतो. काही वेळा स्वतः एखाद्या वृत्तपत्राच्या ऑफिसात जाऊन ते संपादकांच्या हातात देतो. सोबत आईचा फोटो देतो. ते दोन्ही अधूनमधून छापूनही येतं, पण आई ते वाचून परत येत नाही. कशी येणार? कारण ती मेलेली आहे. तरीही मी ते निवेदन देतो. त्या दिवशीही दिलं. म्हणजेच माझीच मनस्थिती त्या दिवशी बरोबर नव्हती हेच काय यातून सिद्ध होतं. मेलेल्या आईला बोलावणं हीच ती विकृती. डॉक्टर म्हणतात, मी तुम्हाला औषध बदलून देतो, सगळं काही ठीक होईल, मन स्थिर ठेवा, कशात तरी गुंतवा, तुमचं एकटेपण दूर व्हायला हवं. तुम्हाला प्रेमाचं माणूस मिळालं की तुम्ही बरे व्हाल. अशावेळी माझ्या मनात लग्नाचा विचार येतो. आई असतानाच माझं लग्न व्हायला हवं होतं. आईला तिच्या कामात माझ्या बायकोनं मदत केली असती. आईला तिनं कंपनी दिली असती. आई फार एकटी होती. आई तर मेलीच, पण बाबा तरी माझ्याजवळ कुठं राहिले? त्यांच्या सर्वात लाडक्या मैत्रिणीबरोबर ते निघून गेले. मी घरात एकटंच राहिलो. ज्या बाबांना मी अनेक वाईट कृत्यात मदत केली त्यांनी तरी माझ्यासोबत राहायला नको? बाबांना सिगारेट, तंबाखू, सोड्याच्या बाटल्या आणून देत देतच मी लहानाचा मोठा झालो. आई घरात गुरासारखं काम करायची. धुणं भांडी, केरवारे, बाजारहाट, स्वयंपाक, शिवाय नोकरी. शाळेत मास्तरीण होती ती. मीही शाळेत जायचो. बाबा घरीच असायचे. एकदा शाळेतून लवकर घरी आलो. मी दारावरची बेल दाबली. दार उघडायला खूप वेळ लागला. मी पुन्हा बेल दाबली. दार उघडलं गेलं. समोर बाबा, चिडलेले, माझ्यावर खेकसले. म्हणाले, जा परत शाळेत, नाहीतर मित्राकडे जाऊन खेळत बैस. मी म्हटलं, जातो, हे दप्तर आत टाकतो, काहीतरी खातो, भूक लागली आहे. मी पटकन आत शिरलो. दप्तर टाकायला आणखी आत गेलो. तिथं एक बाई बसली होती. पाठोपाठ बाबा आले. त्यांनी माझं बखोटं धरून मला फरफटत बाहेर नेलं, उचललं आणि दाराबाहेर अंगणात फेकून दिलं. मी अंगणात पडलो. मला लागलं, खूप लागलं. मी रडायला लागलो. रक्त आलं होतं कपाळातून. बाबा बाहेर आले. त्यांनी त्यांच्या हाताच्या मुठी आवळल्या, दात आवळले, डोळे गरागरा फिरवले. डावा हात कमरेवर ठेवला, उजवा हात वर केला आणि खाडकन माझ्या थोबाडीत दिली. माझा आवाज एकदम बंद झाला. मला चड्डीत शिव झाली. मी घशातल्या घशात गुदमरत हुंदके देत राहिलो. बाबा म्हणाले, यातलं एक अक्षरही तुझ्या आईला सांगायचं नाही. सांगितलंस तर तुला ठार मारून टाकेन. त्या दिवसानंतर मी कधीही शाळेतून लवकर घरी आलो नाही. बाबांनी सांगितलं म्हणून मी खूप वेळा खोटं बोललो.
आईला फसवलं. बाबाने हाताच्या मुठी आवळल्या, दात आवळले, डोळे गरागरा फिरवले, डावा हात कमरेवर ठेवला, उजवा हात वर केला की मला भीती वाटायची. आई काबाड कष्ट करत, बाबांचे अपराध सहन करत, त्यांचा मार खात खात तशीच त्यांच्याजवळ राहिली. पुढं पुढं बाबांना आईपासून लपवून काही करण्याची गरज वाटेनाशी झाली. ते धीट झाले. मी मोठा झालो तसा माझ्या मनात एक प्रश्न नेहमी यायला लागला. आई बाबांच्या जवळ का राहिली? बाबा पैसे मिळवत नव्हते. पैसे आईच मिळवत होती. तीच बाबांना पोसत होती. फक्त घर बाबांचं होतं. मी इकॉनॉमिक्सचा विद्यार्थी होतो. दुसऱ्या वर्षापर्यंत कॉलेजात जात होतो. आई गेली आणि मी कॉलेज सोडलं. मला वाटायचं की जिथं संपत्ती तिथं सत्ता असते आणि आर्थिक स्वावलंबनाशिवाय स्वातंत्र्याला अर्थ नाही. आईजवळ संपत्ती होती, मग ती सत्ता का गाजवत नव्हती? ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती, मग ती बाबांना सोडून का गेली नाही? ती शिकलेली होती, बुद्धिमान होती, मिळवती होती, मग ती मार खात तिथंच का राहिली? पोटच्या पोराला घेऊन कुठं जायचं हाच प्रश्न तिलाही पडला असेल का? तिला माहेरचं कोणीच नव्हतं. असतं तरी त्यांनी तिला जन्मभर ठेवून घेतलं असतं का? शेजाऱ्या पाजाऱ्यांनी तिला सुखानं जगू दिलं असतं? अन्य पुरुषांच्या नजरा ती झेलू शकली असती? म्हणूनच ती घरात राहिली. शाळेत ती विद्यार्थीप्रिय शिक्षिका होती. शाळेत तिची प्रतिमा चांगली होती. बाहेर तिला मुलग्याची आई असलेली सवाष्ण म्हणून मान होता. तिची अब्रू शाबूत होती. घरातला नरक 4 भिंतीच्या आड होता. मला नेहमी वाटायचं आपल्या देशात बायकांवर फार अन्याय होतोय. त्यांचं स्वतंत्र अस्तित्वच आपण नाकारतो. त्यांना उमलू द्यावं, विकसित होऊ द्यावं, त्यांना नोकरी करू द्यावी, त्यांना करिअर करू द्यावं. सॉरी मी चुकतोय. वाक्यरचना अशी पाहिजे, त्यांनी नोकरी करावी, करिअर करावं, लग्न, मुलं बाळं हेच त्यांचं सर्वस्व असू नये. एखाद्या पुरुषाप्रमाणे तो त्यांच्या जीवनाचा फक्त एक भाग असावा. दोघांनी मिळून घरकाम करावं, दोघांनी मिळून नोकरी करावी. जन्मावरून त्यांची कामं ठरवू नयेत. एखाद्या पुरुषाला घरकाम करायला, मूल सांभाळायला आवडलं तर त्यानं मूल सांभाळावं, घरकाम करावं. काय हरकत आहे? मी तयार होईन तसं करायला. मला लग्न करायचं आहे. एका स्त्रीला सुखी करायचं आहे. आईवर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन करायचं आहे. बाबांची चूक निस्तरायची आहे. आईला आणि मला बाबाने फार दुःख दिलं. यापुढं आता मी दुःख भोगणार नाही. दुसऱ्याच्या चुकीचे परिणाम मी का सोसायचे? मला लग्न करायचं आहे. हो, लग्न करायचं आहे. खरं तर मला एक मुलगी आवडली आहे, आमच्या समोरच्याच गल्लीत राहणारी. मी तिला बरीच वर्ष पाहतोय. तिचं लग्नाचं वय उलटून गेलं होतं. बऱ्याच जणांनी तिला विचारलं होतं, लग्न कधी करणार? ती म्हणायची, मला लग्नच करायचं नाही. तिचे नातेवाईक तिच्यासाठी स्थळं आणायचे, पण तिनं त्यातलं एकही स्थळ पाहिलंसुद्धा नाही. तिला आईवडील नव्हतेच, भाऊ बहीणही नव्हते. तिला एक काका होते. त्यांनी थोडे दिवस तिला ठेवून घेतलं. नंतर एका रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तिला घालून टाकलं. ती तिथंच शिकली. सुरुवातीला काका काकू तिला भेटायला जायचे. नंतर ते जाईनासे झाले. मे महिन्यात ते आमच्या समोरच्या गल्लीतल्या तिच्या वडिलोपार्जित घरात राहायला यायची. जून महिना सुरू झाला की पुन्हा हॉस्टेलवर जायची. तिचं वडिलोपार्जित घर म्हणजे एक मोठा प्रशस्त फ्लॅट होता. तिथं ती एकटीच राहायची. अशी एकटीच ती लहानाची मोठी झाली. BA झाली, MA झाली, B.Ed झाली. आमच्या गावातल्या मराठी हायस्कूलमध्येच तिला नोकरी लागली. ती रोज शाळेत जायची. जाताना घराला कुलूप. शाळेतून संध्याकाळी आली की दाराला आतून कडी. ती फारशी कुठं बाहेर जायची नाही. सुट्टीच्या दिवशी ती घरातच बसून राहायची. नाटक, सिनेमा बघावासा वाटला तर ती एकटीच जाऊन बसायची. ती कुठेही कुणाकडेही कधीही गेली नाही. शाळेत कॉमन रूममध्ये ती कुणाशी कधी काही बोलली असेल असं मला वाटत नाही. ती इतिहास, भूगोल हे विषय शिकवायची.
इतिहास म्हणजे सगळा भूतकाळ आणि त्या काळातली मृत माणसं. भूगोलात नुसतंच जमीन, पाणी, हवा तिचं आपलं चाललं होतं. मजेत की दुःखात कुणास ठाऊक. कोण विचारणार? सगळाच चिरेबंदी मामला. माझ्या मनात यायचं तिच्याशी बोलावं असं. एकटी होती ती. तिचं एकटेपण दूर व्हावं असं मला वाटायचं. माझ्यात आणि तिच्यात हा एकटेपणा सामायिक होता. माझ्या मनात जेव्हा लग्नाचे विचार आले तेव्हा तीच डोळ्यासमोर यायला लागली. पण तिला लग्नाचं विचारायचा मला धीर व्हायचा नाही. ती दिसायला चांगली होती, शिकलेली होती, मिळवती होती. तिला अगदी डॉक्टर, इंजिनियर नवरासुद्धा मिळाला असता. माझ्यात काय होतं? मी शिक्षण अर्धवट सोडलं होतं आणि मला नोकरीही नव्हती. शिकवण्या करून मी जेमतेम पोट भरायचो. ती माझ्यापेक्षा वयानंही मोठी होती. मी मनातल्या मनात तिचा नुसता विचारच करत बसून राहिलो. पण असं किती दिवस बसणार? मला स्त्रीची सोबत फार फार हवी होती आणि ती माझी स्त्री होती. मी एक युक्ती केली. तिच्या काकांना जाऊन भेटलो. तिच्या मनातलं जाणून घ्या आणि मला सांगा असं म्हटलं. त्यांच्या निरोपाची मी वाट बघत बसलो. काय निरोप येईल? छातीत धडधडायचं. दिवसांमागून दिवस गेले पण मला हवा तो निरोप आला नाही. मी निराश होऊन गप्प बसून राहिलो. आणि अचानक एक दिवस तिचे काका मला शोधत आले. माझ्यासमोर शिकवणीची मुलं बसलेली होती. त्यांना तसंच टाकून मी घाईघाईनं काकांच्या जवळ आलो. तिनं होकार दिलाय. काका म्हणाले. असा कसा काय? मी आश्चर्यानं विचारलं. दिलाय. आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी या. लग्न रजिस्टर पद्धतीनं करायचं असं ती म्हणते. काय ते माझ्या घरी बोलूया? मला चालेल. माझं थांबू पाहणारं हृदय धरून ठेवत मी म्हटलं. मी येतो संध्याकाळी. लगेचच शिकवणीच्या मुलांना मी सोडून दिलं. त्या दिवशी आनंदामुळं मला जेवणच गेलं नाही. दुपारी डुलकीसुद्धा लागली नाही. मी संध्याकाळ होण्याची वाट बघत घरात कसा तरी बसून राहिलो. शेवटी तिथं गेलो. संध्याकाळ झाली. खरोखरच तिच्या काकांकडे ती आली होती. मला वाटलं होतं ती येणारच नाही आणि आपली निराशा होणार. निराशा कशी गिळायची याचीही मी जय्यत तयारी करून गेलो होतो. पण ती आली. ती म्हणाली, मला काकांकडून तुमचा निरोप मिळाला. मी तुम्हाला नेहमी बघते, ओळखते. तुमचा स्वभाव मला माहीत नाही, पण तो मला जसा हवा आहे तसा असेल असं मला वाटतं. मी तुमच्यापेक्षा कमी शिकलेला आहे आणि मला नोकरी नाही हे तुम्हाला माहीत आहे ना? हो, मला ते माहीत आहे. मग तरीही तुम्ही माझ्याशी लग्न का करत आहात? मी उगीच नंतर फसवलं असं म्हणायला नको या हेतूनं सावधपणे विचारलं. ती म्हणाली, पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीबरोबर लग्न करतो तेव्हा त्याला त्याच्यापेक्षा कमी शिकलेली आणि नोकरी न करणारी स्त्री चालते की नाही? तसंच हे समजा. मलाही असा नवरा चालेल. मुख्य प्रश्न मिटला. मी म्हटलं, माझी एक अट आहे. ती म्हणाली, सांगा. तुमच्या सगळ्या अटी मी मान्य करेन. न ऐकताच? हो. तरीही सांगतेच, उगीच नंतर वाद नको. सांगा. तुमच्या घरातल्या फक्त तुम्हालाच मी स्वीकारलं आहे. तुमचे इतर नातेवाईक घरी आलेले मला चालणार नाहीत. मला कोणी नातेवाईक नाहीच आहेत. तुमचे वडील? वडील ते असून नसल्यासारखेच आहेत. ठीक. मग आपण लग्न करूया. मी तयार आहे. आमचं लग्न झालं. देण्याघेण्याचा काही प्रश्न नव्हताच. मी भानावरच नव्हतो. आपलं लग्न होतं याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी आनंदाच्या भरात तिच्यासाठी साडी आणली, पण गडबडीत मंगळसूत्र आणायला विसरलो.
रजिस्ट्रारसमोर मला संकोचल्यासारखं झालं. ती म्हणाली, काही बिघडत नाही. नाहीतरी मी मंगळसूत्र घालणार नाहीच आहे. लग्न झालेला पुरुष काही घालतो का? तिचं बोलणं ऐकून बाकीची माणसं चकित झाली. मीही क्षणभर गोंधळून गेलो. पण मी विचार केला, ती बोलली त्यात काय चूक होतं? स्त्रीनंच मंगळसूत्र का घालायचं? मी म्हटलं, तुझं बरोबर आहे. माझी काहीच हरकत नाही. तुम्ही कोण हरकत घेणारे किंवा घालू नका म्हणणारे? हा माझा निर्णय आहे. मी अस्वस्थ झालो, पण चूप बसलो. ती म्हणाली, आता विषय निघालाच आहे तर सांगते. मी तुमचं नाव आणि आडनावही लावणार नाही आहे. मी माझं माहेरचं आडनावच लावणार आहे. माझी हरकत नाही हे वाक्य मी गिळलं. चल, आपण घरी जाऊ. चला. आम्ही घरी आलो. ती येणार म्हणून मला सुचतील आठवतील तशा वस्तू मी घरात आणून ठेवल्या होत्या. घर झाडलं होतं, पुसलं होतं, खिडक्यांना पडदे लावले होते. घर खूप चांगलं दिसायला लागलं होतं. आम्ही पहिल्या रात्री बाहेरच जेवलो. ती रात्र आणि त्यापुढच्या अनेक रात्री माझ्या फार सुखाच्या गेल्या. इतकी वर्षे मी एकट्यानंच भूतासारखी काढली होती. आता माझ्या जीवनाला अर्थ आला होता. मी सुखाच्या शिखरावर होतो. एक दिवस ती म्हणाली, आपण माझ्या घरी राहायला जाऊया. कशाला? हे घर आपलंच आहे की? नाही, हे घर तुझं आहे. ती तुम्हीवरून तूवर आली होती. तू आणि मी एकच आहोत. तू आणि मी दोन वेगवेगळीच माणसं आहोत. थोडे दिवस तुझ्या घरात मला बरं वाटलं, पण आता मला माझ्या घराची आठवण येते. मला त्याच घराची सवय आहे. माझा हॅबिटॅट असा अचानक बदलला तर माझं मन कसं रमेल? आपण तिकडे जाऊया. पण नवऱ्याचं घर हे स्त्रीचं घर नाही का? मी तसं मानत नाही. मी माझ्याच घरी जाणार. तुला यायचं असेल तर ये. मी गेलो मुकाट्यानं. म्हटलं, भांडण नको. तिचं म्हणणं मला पटलंही होतं. आपला परिसर सोडून स्त्रीनंच का वेगळीकडे जायचं? पुरुषानं जावं. स्त्रीला किती जणांशी ॲडजस्ट व्हावं लागतं सासरी. पुरुषाला तसं जमेल का? त्यांनाही नमतं घेतलं तर बिघडलं कुठं? मी तिच्याकडे गेलो. तिथंच राहायला लागलो. ती तिच्या घरात अधिक आनंदी, अधिक मोकळी झाली, अधिक ठामपणे बोलायला लागली. एक दिवस ती मला म्हणाली, तू नाहीतरी नोकरी करत नाहीसच, मग घरचं काम का नाही करत? माझ्यावर लोड येतं. नोकरी करून मी दमते. पुन्हा स्वयंपाक पाणी करायला नको वाटतं. तूच सगळं करत जा. मी? हो का? पण मला सवय नाही आहे. होईल सवय. करायला लागले की सगळं येतं. आम्ही बायका नाही का करत? माझ्या शिकवण्या सोडून दे. असे कितीसे पैसे मिळतात तुला? माझ्या नोकरीच्या पैशात मी तुला सहज पोसू शकते. पण मी घरकाम? होय. केरवारे, फरशा पुसणं, संडास घासणं, स्वयंपाक, धुणं भांडी करणं सगळं तू करायचं. त्यात अवघड काही नसतं. तिखट मिठापुरती अक्कल पुरते असल्या कामांना. घाण वाटेल सुरुवातीला, पण सवय झाली की घाण वाटत नाही. संडास बेसिन घासायला घाण वाटत नाही मग. उलट ही कामं आंघोळीपूर्वी आटोपून स्वयंपाक ही वेळेवर करायला शिकशील तू. हवं तर एखादा नोकर ठेव तुझ्या मदतीला. मी त्याला पगार देईन. तुला मात्र पगार नाही. तू ते माझ्यावरच्या, या घरावरच्या प्रेमापोटी करायचेस. समजलं? मी मान डोलावली. माझ्या डोक्यात मुंग्याच आल्या. माझ्या शिकवण्या बंद झाल्या. थोडेफार पैसे हातात यायचे तेही बंद झाले. घरात बसून मला कंटाळा यायला लागला. मग हळूहळू मी घरातलं कामच करायला लागलो. मी केर काढायचो, फरशा पुसायचो, धुणीभांडीसुद्धा मीच करायचो. म्हटलं आपण पैसे मिळवत नाही, निदान वाचवावेत तरी. सगळी कामं करून दुपारी जरा पडायचो. बाहेर शेजारपाजारच्या बायका गप्पा मारत बसायच्या. ते ऐकू यायचं. मला कंटाळा यायचा. पण काय करणार?
मी बाहेर जाऊन त्या बायकांच्यात गप्पा कशा मारणार. पुरुष माणसं सगळी बाहेर गेलेली असायची नोकरीवर. मीच नोकरीशिवाय रिकामटेकडा. वाटलं आपण उगीच आपलं हक्काचं घर सोडून आलो, पुन्हा आपल्या घरी जावं. एक दिवस दुपारचा ही गेल्यावर माझ्या घरी गेलो तर तर माझ्याजवळच्या किल्लीनं त्या घराचं कुलूप उघडेच ना. मग बघितलं तर वेगळंच कुलूप होतं घराला. मला असं काय होतं आहे, कुलूप आपण आपण पूर्वी घातलेलं कुलूप कुठं गेलं. शेजारी विचारलं तर ते म्हणाले बाबा आले होते, त्यांनी ते कुलूप घातलं होतं. ते घर त्यांचं होतं, त्यांच्या नावावर होतं. ते माझं घर नव्हतंच काही, ते बाबांचं होतं. म्हणजे म्हणजे मला घरच नव्हतं, मला आईच नव्हती, मला बायकोच नव्हती. हां, हे असं काय होतं आहे मला. बायको आहे की मला, विसरलास की काय. तुला बायको आहे, तुला मूल मात्र नाही. बायको, तिला दिवस गेले पाहिजेत, ती गरोदर राहिली पाहिजे. मूल होणार म्हटल्यावर ती नीट वागणार, माझ्यावर प्रेम करणार, तिच्या पर्सनॅलिटीतच बदल होईल. घरी जाऊया. येस येस, सापडला उपाय. ती आली आहे. येस. असं काय होतंय मला. ए, दूर हो रे, येऊ नकोस माझ्याजवळ. माझ्या अंगाला हात लावलास तर खबरदार. मला जेव्हा हवा असेल तेव्हाच शरीर संबंध होईल, तुला हवा असेल तेव्हा नाही. दूर हो आणि कान खोलून ऐक. मला मूल नको आहे. मला लहान मुलं अजिबात आवडत नाहीत. त्यांचं घाणमूत कोण काढणार. मला मूल नको आहे. मी कधीच मूल होऊ देणार नाही. आय हेट यू, आय हेट यू. मला तू आवडत नाहीस, तू बोरिंग आहेस. गेट लॉस्ट. प्रिय आई, तू असशील तिथून निघून ये. तू मला सोडून का गेलीस. ए, दिसत नाही का माझ्याबरोबर पाहुणे आलेत ते. जा, आमच्या दोघांसाठी चहा टाक, खायला काहीतरी कर आणि आणि तू बाहेर फिरायला जा. येऊ नकोस 2 तास, आम्हाला काम आहे. तू परत ये आई. त्या तुला मारणार नाहीत, कोणणार नाहीत. त्या फक्त 2 तास बाहेर फिरायला जा म्हणतायत. तुला उपाशी ठेवणार नाहीत. तू गेल्यापासून त्यांनी अन्नपाणी सोडलं आहे, त्यांचं तुझ्यावर. आई, त्या बघ दार उघडून बाहेर आल्या. त्यांना मी विचारलं, हे कोण आहेत तुमच्याबरोबर. तर त्यांनी हाताच्या मुठी आवळल्या, दात आवळले, डोळे गरागरा फिरवले, डावा हात कमरेवर ठेवला, उजवा हात वर केला. मला मला भीती वाटते ग आई. आई, तू ये, असशील तिथून ये. मला भीती वाटते का आई. पहाट झाली वाटतं. आज गजर कसा नाही झाला. आता उठलं पाहिजे, सगळं आवरलं पाहिजे. उशीर झाला उठायला. त्यांना बरोबर 7च्या ठोक्याला चहा लागतो. नाही मिळाला तर त्या चिडतात. चिडल्या की बोलतात. रागावल्या की त्यांचा हातच उठतो. त्यांना राग येईल असं वागावंच कशाला म्हणतो मी. त्यांना आवडेल असंच वागावं, त्यांना खुश ठेवावं, त्यांचं हृदय जिंकावं. त्यांच्या हृदयाकडे जाण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून जातो. त्यासाठी वांग्याची थालीपीठं करावीत आणि त्या ऑफिसातून येताच त्यांना द्यावीत. आईची आठवण काढू नये, कसलंही निवेदन देऊ नये. जगात स्त्री पुरुष असा जातीभेद करू नये. जगात अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा अशा 2च जाती आहेत. चूक आमच्या ह्यांची नाही, चूक बाबांची नव्हती, चूक माझी आहे, चूक आईची होती. अन्याय सहन करणं हे पाप आहे. आई, आई तू आता येऊ नकोसच.
आई तू हे लक्षात घे की तू तू मेलेली आहेस. तुला इथं परत येता येणार नाही आई. तुला इथं परत येता येणार नाही. प्रिय आईस, ही कथा आत्ताच आपण ऐकलीत. लेखिका नीता गद्रे, अभिवाचक दत्ता सरदेशमुख. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर कळवा. 8329730186.